नमस्कार. भाग क्रमांक 2 मधले जे काही व्हिडिओ आहेत आपले प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण पाहून घेऊ. भाग क्रमांक 2 मधले प्रश्न बघा काय होते तर. 80 दिवस काम केलं भूषणनं. 80 दिवस. ठीक आहे. आणि 10 दिवसानंतर तो काम सोडून गेला. आता उरलेलं काम जे आहे ते 70 दिवसाचं आहे त्याचं. पैकी किती? 80. आता हे काम कोण करणार आहे? नीरज करणार आहे. म्हणून नीरजला हे काम करायला किती दिवस लागतील असं तुम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणजेच नीरजला हे टोटल 35 दिवस काम करायला लागलं, तर त्यांनी जर ते पहिल्यांदा काम केलं असतं तर किती दिवसात केलं असतं. म्हणून अशा पद्धतीने काय होईल बघा, तर 35 बघा 70 गुणिले 80 भागाकारामध्ये आपल्याला काय करावं लागेल इथं, हा वरती जाईल 35 एक 35 35 दोन्ही 70 80 वर जाईल आणि 2 खाली येईल, तर y बरोबर काय मिळेल तुम्हाला 40 दिवस. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. म्हणजे 70 दिवसाचं काम त्याचं बाकी होतं. 70 दिवसाचं जे काही काम आहे ते काम पूर्ण करायला जो काही भूषणच्या नंतर येणारा नीरज आहे त्याला ते काम करायला 40 दिवस लागतील. पुढचा प्रश्न सोपे प्रश्न आहे तर. ठीक आहे. हे 5 वर्षापूर्वीचं सांगितलंय रेखा आणि नेहाच्या वयाची सरासरी. 5 वर्षापूर्वी किती आहे? रेखा आणि नेहा यांची 34 वर्षे 5 वर्षापूर्वी. म्हणजेच 5 वर्षापूर्वीचं वय जे आहे रेखा आणि नेहा यांचं ते आहे 68 वर्ष. म्हणजे आज जर काढलं तर 10 प्लस होईल, म्हणजे 78 वर्ष आजचं वय त्यांचं. आजचे वय किती आहे? 78 वर्ष. आता रेखा नेहा आणि नीरज, रेखा नेहा आणि नीरज यांचं आजचं वय आहे 33 गुणिले 3 म्हणजेच किती? 99 वर्ष. हे आजचं आहे हे पण आजचं आहे. म्हणून नीरज जो काही आहे त्याचं 99 वजा 78 जर केलं तर 3 1 इकडं 2 हे आज रोजी. आपल्याला कधीचं सांगितले त्यांनी? नीरजचं 10 वर्षानंतरचं सांगितले. मग 10 वर्षानंतर किती असेल तो? 10 वर्षानंतर 21 प्लस 10 म्हणजेच किती? 31 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक 31 जो दिसतो तो त्यातला पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने सोडायचं होतं. ठीक आहे. 28 नंबरचा प्रश्न. जेवढे प्रश्न होतील तेवढे आपण बघू. ठीक आहे. साधे साधे प्रश्न आहेत. सोडत असताना समजून घ्या. आपल्याला जे काही सूत्र आहे ते सूत्र तिथं वापरायचे. 6 मजूर 4 दिवसामध्ये 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? W2 काढायचं. ठीक आहे. 6 चोक 24, 24 चोक 96. W2 वरती जाईल, म्हणजेच W2 बरोबर 18 गुणिले 2 36 इकडं 400. 6 चोक 24ला 4 हातच्या आले 2, 12 आणि 2 14 वरचे झिरो जशाला तसे, म्हणजे 14400 जे काही विटा आहेत ह्या 14400 विटा होतील किंवा तयार करता येतील. 29 नंबरचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा तर बघा. अंकगणित श्रेणी विचारलेली आहे, ती तुम्हाला शोधायची होती. सिंपल होती ती. त्यांच्यामध्ये फरक दिलेला आहे. ठीक आहे. बघा 3 6 11 18 आणि क्वेश्चन मार्क यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे? 3चा. इथे 5चा, इथे 7चा, इथे 9चा गॅप होता. म्हणजेच 27 उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. 29 नंबरचा प्रश्न सोपा होता. ठीक. 30 नंबरचा प्रश्न. अमर त्याच्या घरापासून निघालेला आहे आणि पश्चिमेकडे शाळेत गेला तो. पश्चिमेकडे कुठे गेला तो? इथं होता, इथून इकडे गेला पश्चिमेकडे. किती गेला? 4 किलोमीटर. इथून तो उत्तरेकडे वळाला, बँकेत गेला. इथं इथं बँक आहे त्याची आणि इथे तो गेला. ठीक आहे. किती गेला तो? 2 किलोमीटर. तिथून पूर्वेकडे पुन्हा 4 गेला, म्हणजे इथून पुन्हा इकडे आला 4 किलोमीटर. त्यांनी सांगितलं इथं भरतचं घर आहे आणि भरतच्या घरी तो गेला, तर यांच्यातलं अंतर किती आहे? 2 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 31 नंबरचा वेन आकृतीवरचा हा प्रश्न आहे. वाचून घेऊ सगळे स्टेटमेंट. सर्व मोगरा शेवंती आहेत. सर्व जे काही मोगरा आहेत ते शेवंती आहेत. बरं. पुढं काय म्हणले? सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती कोण आहेत? फुले. निष्कर्ष एक काय म्हणले बघा, सर्व फुले मोगरा आहेत. आता सर्व फुले मोगरा आहेत का? तर नाही. ठीक आहे. सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत हे बरोबर आहे. म्हणून निष्कर्ष फक्त 2 काय त्यातला बरोबर निष्कर्ष होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं.
इथं फक्त साईन टाकायच्यातून तुम्हाला सोडवायचं. आता साईन टाकून सोडत असताना बेरीज वजाबाकी तुम्हाला करायची. जिथे जिथे ज्या साईन आहेत त्या वापरून घ्या. इथं 15 आहे, वजा आहे, वजासाठी काय वापरा म्हणले ते बघा. इथं इथं सांगितले वजा म्हणजे गुणिले, गुणिले 3. अधिक आहे, अधिकसाठी काय वापरा म्हणले बघा, वजा म्हणले ते, म्हणून वजा 10 गुणिले, गुणिलेसाठी काय म्हणले ते भागिले वापरा, भागिले 5. आणि भागिलेसाठी काय वापरा म्हणले ते अधिक, म्हणून अधिक 5. ठीक आहे, गुणाकार करून घ्या. 15 त्रिक 45 वजा 2 अधिक 5. दोघांची वजाबाकी झाली तर किती येईल रे? 43 अधिक 5 बरोबर 48. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. 33 नंबरचा प्रश्न. सर्व प्रश्न जे काही आहेत ते सोपे आहेत, फक्त तुम्हाला समजून घेऊन सॉल्व्ह करायचं होतं. हा प्रश्न फक्त पहिल्या 2 अक्षरावरून सॉल्व्ह करता येतो. इथे दिसतंय तुम्हाला बघा, ई ए 1 नंबरला आलेला आहे, म्हणून इथला ST 1 नंबरला येणार, इथे नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, म्हणून फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये S आणि T जो आहे 2 नंबरचा तो 1 नंबरला दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. सगळे प्रश्न सोडत बसण्याची गरज नाही. हा सिंपल प्रश्न आहे, अपूर्णांकाची बेरीज होती फक्त तुम्हाला. इथं काय करायचं होतं बघा, बघा हे अपूर्णांकामध्ये 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5. सगळ्यांचा बेस कॉमन आहे, एकदाच वरती बेरीज झाली 5. 5 मधून 5 गेला तर 1. म्हणजेच आपल्याला भागाकार करायचा होता सिंपल, नंतर त्यांची बेरीज करू. ठीक आहे, उत्तर यायला पाहिजे होतं 1. पुढचा हा सेम प्रश्न आहे, आधी एक प्रश्न झाला गट्टूचा, त्याच भागावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. पुढे काय म्हटले बघा, 400 माणसे आहेत, 400 मिनिटामध्ये 400 मासे पकडतात, तर 100 माणसं 100 मिनिटामध्ये किती मासे पकडतील? तर W2. ठीक आहे, 400 ने 400 कटला, 100चे 2 झिरो, 100चे 2 झिरो कॅन्सल झाले. W2 बरोबर काय येईल? 100 भागिले 4 म्हणजे 25. 25 उत्तर यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. आता हे चोर पोलिसाचा प्रश्न आहे, हा क्लासमध्ये पण आपण घेतला होता, किंवा असे सगळे प्रकार आपण घेतलेले आहेत. इथं बेसिक समजून घ्या, यांच्या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते 400 मीटरचं आहे. बरं, आणि दोघातला वेगाचा फरक जो आहे पोलीस आणि चोराच्या तो 10 आहे, म्हणून 10 गुणिले 18/5. यानं आपल्याला काय मिळेल? वेळ. आणि कोणता? चोर पकडण्याचा. आता इथं चोर पकडून घेऊ आपण त्याला. 0 ने 0 काटला, भाग दिलात कितीचा जाईल इथं? 8. ठीक आहे, यांच्या दोघांच्या मध्ये वेग जो आहे तो 2 किलोमीटर आहे फरक. ठीक आहे, मग यांनी भाग गेलात कितीचा जाईल इथे? बघा, याला भाग देऊन टाकू आपण. 400/2 गुणिले 18/5. 5 दोन्ही 10, 0 0 काटला, 18 चौक 72 इतके सेकंद लागतील. एवढ्या सेकंदानंतर चोर पकडला जाईल. आपल्याला अंतर काढायचं आहे चोराचं. मग चोराचं अंतर काढायचं असेल तर वेळ गुणिले वेग गुणिले 5/18. 18 चौक 72 म्हणजे 40 गुणिले 50 बरोबर 2000 मीटर, म्हणजेच 2 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 37 नंबरचा. याला तुम्हाला काय करायचं बघा, तिरकस गुणाकार करून सोडवायचं आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, हे काय होईल? 13/21. इकडं 11/17. यांच्या दोघांचा एक गट करा, आणि इकडं 9/13 आणि 7/11 यांचा गट करा. ठीक आहे, 11 9 99 आणि 13 7 91. ठीक आहे, यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 17 त्रिक 51 ला 1, 4 5, 17 1 17 आणि 5 किती? 22. तसंच इकडे पण 21 1 21 2, 21 1 21 22 23. आता यांच्यामध्ये मोठा जो दिसतोय, आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधली, यांच्यातला मोठा इथं आहे हा, म्हणजे 11/17 इथं घ्या. यांच्या दोघात मोठा आहे 9/13 इथं घ्या. यांचा तितकंच गुणाकार करून टाका. 100 किती होईल? 43 आणि हा होईल 153. ज्यांच्याकडे मोठी संख्या आली तो काय आहे त्यातला मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 9/13 हा सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला इथे काढता येतो. अशा पद्धतीने तो आपल्याला काढायचा. एका तासाचं बघा, 9 सेकंदाचं हे एका तासात अपूर्णांकात कसं लिहायचं? वरती लिहायची तुम्हाला 9 सेकंद, आणि छेदामध्ये खाली टोटल सेकंद लिहायचे आहे. म्हणजेच 9 1 9 9 चौक 36, 1/4 म्हणजेच काय येतो? 0.25.
छेदामध्ये 100. फक्त पॉईंट पुढं सर्कल 2 घरं अजून म्हणजे 0025. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 38 नंबरचा प्रश्न. एका वर्तुळावर 18 बिंदू आहेत आणि एकूण जीवा काढायचे आहेत. सिंपल आहे. एकूण जीवा काढायला सांगितलं तर काय येईल? 18 गुणिले 17 भागिले 2 हे सूत्र आहे त्याचं. 9 17 9 153. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. इथे प्रश्न प्रमाणामध्ये आलेला आहे. आपल्याला ते सूत्र आहे आपल्याकडे भूमितीमध्ये काढण्याचं की बीचा वर्ग बरोबर काय आहे? बीचा वर्ग बरोबर ए गुणिला सी म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 2 गुणिले 32. एक्स वर्ग बरोबर 64. तर एक्स बरोबर किती येतो? 8. एक्सची किंमत काढायची होती ती आहे तुमची 8. आता इथे तुम्हाला एक माकड दिलेला आहे. तो 15 मीटर उंच झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो. ते एका मिनिटाला 5 मीटर चढतोय. दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर काय करतोय? तो खाली घसरतो. याचा अर्थ टोटल हा जो आहे यातलं शेवटचं 5 मीटर सोडून द्या. ठीक आहे. म्हणजे एका मिनिटाला 5 मीटर चढतो आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर घसरतो. म्हणजे 2 मिनिटात 2 मीटर चढतो. 2 मिनिटात 2 मीटर चढतो. यावरून लक्षात घ्या, यावरून 10 मीटर चढायला 10 मिनिट घेतो तो आणि शेवटचं 5 मीटर चढायला 1 मिनिट म्हणजे 10 अधिक 1 बरोबर 11 मिनिटामध्ये तो पूर्ण जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स त्यामधलं काय करतो? पूर्ण कव्हर करतो. म्हणजे शेवटचं जे काही 5 मीटर राहिलेलं आहे त्याचं 5 मीटर हे त्याचं एका मिनिटाचं आहे आणि वरचं जे 10 मीटर चढायला लागलाय त्याच्यासाठी काय करतो तो? 10 मिनिटं घ्यायला लागलाय. 42 नंबरचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये काय करत होतं आपल्याला बघा, 6/10 मध्ये 6/10 किती वेळा मिळवायचे? तेव्हा त्याचं उत्तर किती येणार आहे तुमचं? 3. म्हणजे 6/10 x बरोबर 3 वजा 6/10. 6/10 गुणिले x बरोबर 30 वजा 6 म्हणजेच किती? 24/10. 10 न 10 कटला, हा 6 भागाकारात येईल म्हणजेच किती येईल? x बरोबर 24/6 म्हणजे 4. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 43 नंबरचा प्रश्न. इथे सिंपल काय दिलेलं आहे बघा 43 मध्ये, ही जी संख्या दिलेली आहेत अंक, या अंकाची फक्त बेरीज करायची तुम्हाला, बाकी काहीच नाही. म्हणजेच 1 अधिक 3 अधिक 5 सगळ्यांची बेरीज केली 9चा वर्ग 81. तसंच 1 अधिक 3 अधिक 8 8 आणि 3 11 आणि 12 12 या संख्येचा वर्ग 144. पर्याय क्रमांक 3 पर्याय उत्तर बरोबर होता. 44 नंबरचा प्रश्न. 207 रुपयाला विकल्यामुळे काय झालेलं आहे? 15% नफा झालेला आहे. म्हणजेच आपण असं म्हणणार 207 रुपयाला विकलं, 15% नफा झाला म्हणजे 115 रुपये. आपल्याला 25% नफा पाहिजे म्हणजे 125 रुपयाला त्याला विकावं लागतं. 23च्या पड्यातली संख्या 23 9 23 5 5 न भाग दिला तर 25. 9 गुणिले 25 बरोबर 225. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यामध्ये सिंपल अपूर्णांक दिसतात त्यांची बेरीज करायची तुम्हाला, बाकी काहीच नाही. तर निम्मा आहे, निम्मा प्रवास सांगितलेला आहे. म्हणजेच इथे येणार होता असं 1/2, इकडं 1/3 आणि इकडे 1/8. सगळ्यांचा छेद सारखा करून घ्या. 24 24 करायचं तर 12 ने गुणावं लागेल म्हणजे 12 1 12. 24 करायचं 8 ने गुणावं लागेल 8 1 8 आणि इकडं 3 म्हणजेच 23/24. उलट करून त्याला गुणाकार करून टाका म्हणजेच किती आलंय? 4 गुणिले 24 छेदामध्ये 1 बरोबर 96 किलोमीटर. म्हणून टोटल प्रवास होता 96 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. 46 नंबरचा प्रश्न कसा घ्यायचा होता बघा. इथे सिंपल तुम्हाला काय करायचं आहे? सरासरी वेग काढायचा आहे. आता सरासरी वेग काढत असताना जर कॉन्स्टंट अंतर तुम्हाला दिलेलं असेल तर सूत्र आहे त्याचं 2 गुणिले x गुणिले y आणि खाली काय होतं? x अधिक y म्हणजेच 2 गुणिले
30 गुणिले 60, खाली दोघांची बेरीज 90. 30 त्रिक 90, 3 दोन्ही 6, म्हणजेच 20 गुणिले 2 बरोबर 40 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 47 नंबरचा प्रश्न, मागच्या टेस्टमध्ये पण आपण हा एक लेवलचा एक प्रश्न घेतला होता. असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. 5 ताट्या प्लस 6 वाट्या यांची किंमत आहे 180. 6 ताट्या प्लस 5 ताट्या प्लस इथे घ्या, हे 6 आहेत आणि 5 आहेत. 6 आहेत आणि ह्या किती आहेत 5. तर ह्या 5 ताट्या प्लस 6 वाट्या यांची किंमत किती आहे तर 161. करा बेरीज करून घेऊ यांची. 11t प्लस 11v बरोबर 1. 14ला 4 हातचाला 1, सगळ्याला 11ने भाग द्या. t अधिक v बरोबर 11 3 33, 1 उरला 11 1 11, म्हणून 31 पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 त्यातला बरोबर पर्याय होता. 47 नंबरचा प्रश्न काय होता बघा. शर्वरीचा जन्म बुधवारी झालेला आहे, ठीक आहे, सप्टेंबरला. तर तिचा 3रा वाढदिवस कधी येतो. तर याला एक पर्यायी वेगळा प्रश्न आपण तिथे घेतलेला आहे, ते आपण बघून घेऊ. 5 सप्टेंबर 2004 म्हणजेच 2003 प्लस करून घ्या त्यामध्ये 2004. याचा अर्थ 4 आला म्हणजे 4 दिवसांनी वार कुठं जाणार पुढं. मग 4 दिवसानं पुढं जर वार जाणार असेल तर पुढचा वार घेऊन टाका आपण बुधवारचा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवार उत्तर यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 1. तर हा एक प्रश्न आहे जो आपण क्लासमध्ये घेतला होता. जशाल तसं तुम्हाला सोडवायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे. 100 पावलं 25 पावलं प्रति मिनिटाने, याचा अर्थ 100 भागिले 25 म्हणलं तर पहिल्यांदा 4 मिनिट लागतील, ठीक आहे. 200 पावलं 50 पावलं प्रति 30 सेकंद, म्हणजेच 200 भागिले 100 म्हणलं तर 2 मिनिट. आणि शेवटी 200 पावलं 1000 पावलं प्रति अर्धा तास. 1000 पावलाला 30 मिनिट. 500 पावलासाठी किती लागेल रे 15 मिनिट. म्हणजे 100 पावलासाठी किती लागेल मग 3 मिनिट. 200 पावलासाठी किती लागेल मग पुन्हा 3 मिनिट. म्हणजेच हे 6 मिनिट त्यांच्यामध्ये प्लस करा. 6 आणि 6 12 मिनिटामध्ये तो काय करतो ते डिस्टन्स कव्हर करतो. शेवटचा प्रश्न ह्याच्यातला. जसाजसे किती दिलेले आहे तुम्हाला 12% दर दिलेला होता. एका रकमेचे 3 वर्षामध्ये 3240 रुपये व्याज मिळालं. तर मुद्दलाची रक्कम किती, म्हणजे पी काढायचा आहे. पी बरोबर आय गुणिले 100 भागाकारामध्ये आर गुणिला टी. आय दिलेला आहे तुम्हाला 3240 गुणिले 100 भागाकारामध्ये किती घ्यायचे तुम्हाला इथं आर टी, म्हणजेच 12 गुणिले 12 त्रिक 36. नंतर 12ने भाग देऊन टाकू आपण याला. 6ने भाग देऊन 12ने भाग द्या. 12 दोन्ही 24, इथं राहिले 8, 12 साती 84, म्हणजेच 270 गुणिले 100 भागिले 3. 3 भाग दिला तर 9000 रुपये यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. ह्या पद्धतीनं ही जी काही टेस्ट आहे या टेस्टमधले क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. काही विश्लेषणामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करू